पाहुण्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया, कारण पाहुण्यांची विशेष उपस्थिती आणि त्यांनी आपल्याला आधाराचा हात दिला आणि म्हणूनच की काय आपण ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करू शकलो. चला बँडवाले का तिकडे सराव सुरू आहे का? चला यानंतर आम्ही सन्माननीय अशोकजी नरभागे साहेबांचा आपण सन्मान करूया. समाजसेवक आणि आज त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि बालू चंदानी साहेबांना मी विनंती करू की आपण हा सन्मान करण्यासाठी पुढे यावं. प्लीज कम. या आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करू इच्छितो. शाल ही पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. यानंतर समाजसेवक सन्माननीय प्रशांत दादा पाटील स्पर्धेमध्ये खरं तर प्रत्येक एका षटकार चौकाराला मी म्हणेन नेहमीच खेळाडूंना प्रमोट करणारे आणि क्रिकेटच्या स्पर्धा म्हटलं की मग प्रशांत दादा पाटील हे एक वेगळं समीकरण आम्ही नेहमी पाहतोय. प्रशांत दादा पाटील राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचंही पुढचं पाऊल आपण त्यांचं मी म्हणेन आयोजन कमिटीच्या वतीनं हा सन्मान करूया. आम्ही पुन्हा एकदा बालू चंदानी यांना विनंती करू की आपण हा सन्मान करण्यासाठी पुढे यावं. चला या आपण शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. एका मित्राच्या शुभ हस्ते हा सन्मान या प्लॅटफॉर्मवर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहताय CPL 2025 सीझन 8चा बक्षीस वितरण सोहळा. तत्पूर्वी पाहुण्यांची विशेष उपस्थिती या फ्रेममध्ये आबा दलवी साहेब आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या समवेत प्रशांत दादा पाटील, नाना खोदले आणि बालू चंदानी साहेब आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आम्ही विशेष सन्मान करणार आहोत. सन्माननीय नवीनजी शर्मा यांचा आपण सन्मान करतोय. नवीन शर्मा यांना मी विनंती करू की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या. नवीन शर्मा यांचा सन्मान प्रशांत दादा तडाखे आणि नाना कुदले यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. चला ऑल टीम ओनर्स आम्ही नाव घेतोय. सुनील चंदानी ब्रदर्स, जियान शेख, मिरान 11, विक्रम भनगे ब्रदर्स, सीनू डॅनियल ब्रदर्स, महेशजी पटेल, देवकृपा वॉरियर सर्वांनी आपण या व्यासपीठाकडे. त्यानंतर सलीलजी गवली धुरंदर, चेतनजी अहिरे, CBD कॉप्स, शशिकांतजी गायकवाड, सायरस लॉजिस्टिक, रुद्र 11, दीपेशजी उद्देशी, वर्टिगो फायटर्स. त्यानंतर मल्हार 11, शंतनू पलसकर, नामदेवजी राठोड, भूमिका 11. या लिस्टमध्ये 2 नावं नाही आहेत. एक म्हणजे अकाल ज्योत, त्या टीमचे सदस्य ओनर जर का असतील तर आपणही या. आणि चला ऑल टीम ओनर्स ज्यांच्या माध्यमातून एक संघ पुरस्कृत केला गेला आणि यशस्वी स्पर्धा आपण संपन्न होताना पाहायला मिळाली. आणि विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. सुजितजी थोरात दादांना मी विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. आमचे रोहित भोपी साथी समालोचक त्यांना आम्ही इन्व्हाइट करू की या आपण आमच्या संवेद. यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी पाहुण्यांचा विशेष सन्मान आपण CPL 2025च्या माध्यमातून आपण करतोय. काही फोटोग्राफ्स आपण जरूर हे मेमरीज कॅप्चर करतोय, हे मोमेंट्स. CPL 2025चा हा सोहळा आपण नुकतेच संपन्न केला. त्यानंतर युवा यंग आणि नेहमीच खरं तर आपल्या स्पर्धेला त्यांची आवर्जून भेट असते. बंटी दादांचा आम्ही सन्मान करतोय. बंटी शिंदे नेहमी ठळक अक्षरात हे नाव आम्ही नेहमी घेत असतो आणि खरं तर बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान बंटी दादा न चुकता अगदी न विसरता वेल काढून देतच. आम्ही प्रशांत दादा पाटील यांना विनंती करू की हा सन्मान आपण करण्यासाठी पुढे यावं. आपल्याच विभागातील खरं तर हे आपले युवा नेतृत्व, आज त्यांचा आपण सन्मान करतोय. ऑल कमिटी मेंबर्स प्लीज कम फॉरवर्ड. कमिटी मेंबर्स थोडं क्लोज या. काही असतील डायरेक्शन्स, काही गायडन्स असतील तर आपण जरूर अपडेट करणार आहोत. चला आणि विस्तृत पसरलेले आमचे सर्व खेळाडू जे जिंकलेत त्यांनी जवळ या.
टीम ऑल थ्री टीम्स डॅनियल ब्रदर्स ऑल मेंबर्स जवळ या. त्यानंतर विष्णुदास शुक्ला सर आइए प्लीज. क्या बात है. शिवमजी शुक्ला यांचे हे मोठे बंधू या स्पर्धेचे प्रणेते अपा स्ट्रायकर्स टीम आणि या संघाचे खरं तर पुरस्कर्ते अप्पादादा तडाखे आणि नाना कुदले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतो. यानंतर आम्ही खरं तर काहीशे संवाद सुद्धा करणार आहोत. यानंतर दल्लीभाई यांना मी इन्व्हाइट करू की प्लीज कम फॉरवर्ड. आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण प्लीज पुढे या. दल्लीभाई यांचा आपण सन्मान करतोय. आवर्जून त्यांनी सर्व मॅचेस पाहिल्या आणि मला वाटतं सकाळच्या सत्रापासून ते उपस्थित होते या संपूर्ण मैदानामध्ये. ज्या ज्या मॅचेस आज रंगल्या त्या मॅचेसचा मनमुराद आनंद त्यांनी घेतलाय. येस आणि नेक्स्ट सन्मान आम्ही करतोय आणि आपल्या बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून आज खरं तर हे युवा नेतृत्व आज पुढे आले. आम्ही शिवम रामचंद्र दलवी शिवम यांना इन्व्हाइट करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्लीज आपण यापुढे. आणि पुन्हा एकदा आम्ही प्रशांत दादा आणि नाना कुदले नानांना मी विनंती करू की हा सन्मान आपण करायचा आहे. फिटनेस लवर आहेत शिवम आणि आवर्जून आपल्या डॅड सोबत ते नेहमी कटिबद्ध असतात. सोबतीनं क्रिकेटच्या स्पर्धांना त्यांची आवर्जून भेट असते. हा महत्त्वाचा वेल टाइम इज मनी वेल देतात त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करतो. आणि त्यानंतर आम्ही या स्पर्धेमध्ये खरं तर तब्बल 13 संघांनी समावेश केला आणि स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही जरूर विनंती करू की आमचे सन्माननीय अतिथी उपस्थित आहेत त्यांचा संवाद त्यांच्या शुभेच्छा आपण जरूर ऐकूया. डॉक्टर जयाजीनाथ साहेबांना मी विनंती करू की आपण सर्वच स्पर्धक खेळाडूंना आणि सर्व संघांना संबोधून आपण खरं तर विशेष देऊया. 13 संघांचा समावेश होता. 3 संघ जिंकले. पहिले पारितोषिक होतं 50,000, द्वितीय 25 आणि तृतीय पारितोषिक 15,000 होतं. भव्य दिव्य चषकांची मांडणी आहे. दोन्ही बाजूला सायकल्स आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये 13 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. आयोजकांची प्रचंड मेहनत. एकंदरीत तुम्हाला काय सांगता येईल आणि विजेत्या संघांना कसं त्यांचं अभिनंदन करणार. आज सिपिल 2025 याचे सर्व आप्पा त्याचबरोबर आज उपस्थित असलेले माझे सहकारी आबा दळवीजी, नरभागीजी, प्रशांत पाटीलजी, त्याचबरोबर बाळू चंद्रे, चिरंजीव, शिवम आणि सर्व कार्यकर्ते. आज 13 टीमचं सर्वांचं अभिनंदन करायला लागेल कारण सर्वांनी सहभागी घेतल्याशिवाय ही स्पर्धा सक्सेसफुल झाली नसती. गेल्या काही दिवसापूर्वी जेव्हा आम्ही आयुक्तांना भेटायला गेलो, नवी मुंबई महापालिकेचे कमिशनर, तेव्हा आप्पांची अशी इच्छा होती की डे अँड मॅच हे ठेवावे आणि मोठ्या प्रमाणात करायचा. परंतु पुन्हा काय माहीत नाही माशी कुठं शिंकली. आप्पा म्हणाला नाही दिवसाच करूया आणि या पद्धतीनं आप्पांचे एक विजन होतं आणि आप्पा तडाखेंना जी सर्व सहकार्यांनी साथ दिली आणि सक्सेसफुल 13 टीमना घेऊन. आणि आत्ताच मी कॉमेंटेटर म्हणाले शेवटपर्यंत सगळे टीमचे प्लेयर राहतात असं कुठं राहत नाहीत. पण हा CBDतली एकी स्पोर्टी स्पिरिट कुणीही जिंकू दे हे CBDकरच जिंकणार आहेत. इकडचा ह्या खिशातला माल त्या खिशात चाललाय काय हरकत नाही पण टीम एन्जॉय करायचं ही भावनेमुळं आज एवढं ग्राउंड भरलेलं दिसते आपल्याला. मी सर्वांचं अभिनंदन करतो. सर्वांनी मिळून सहकार्य केल्याबद्दल पुन्हा अभिनंदन करतो. आप्पाचं अभिनंदन करतो. आज सगळ्या जिंकलेल्या स्पर्धकांचं जे विकेट जिंकलेली आहे ज्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रदर्शन करून दाखवलं आहे. मला एवढंच एक अपेक्षा आहे हे सगळे प्रत्येक वर्षी अनेक मॅचेस होत असतात त्यामधून
एक अशी मॅच आणि असा एक प्लेयर हा राज्य पातळीवर देश पातळीवर जावा, त्यासाठीच मी हे क्रीडांगण 2005ला जेव्हा स्थायी समिती सभापती झालो, नवी मुंबईच्या हिस्ट्रीमध्ये प्रथमच हे एक हेड ओपन केलं, राजीव गांधी क्रीडा संकुलमध्ये रूपांतर व्हावं, त्यासाठी वेगळं बजेट निर्माण केलं आणि आज हे क्रीडा संकुल इथं दिसतंय. त्याचबरोबर आंबेडकर भवन व्हावं, ह्या दोन संकल्पना माझ्या स्थायी समितीच्या काळातला हा कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा आहे. त्यातलं ते आंबेडकर भवन उभं राहिलं, हे स्टेडियम उभं राहिलं. पण स्टेडियम उभा करत असताना या दोन बाजूला दोन कानं आहेत, ती पेंडिंग आहेत. याला ज्या वेळेला डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर होईल तेव्हा त्या ठिकाणी पण आयुक्तांच्याकडे जेव्हा आम्ही भेटायला गेलो तेव्हा म्हणाले तुम्ही खाली क्रिकेटचेच मॅच भरवता, इतर का भरवत नाही. म्हटलं साहेब तुम्ही ते दोन्ही कानं मंजूर करा, त्यामध्ये मग बॅडमिंटन, टेबल टेनिस, सगळ्या प्रकारचे आम्ही व्हॉलीबॉल, क्रिकेट ते सगळे दोन्ही बाजूला ते पण मॅचेस भरू आणि ह्याच्यामध्ये रनिंग पट्टा आम्हाला मंजूर करून द्या, 200 मीटर 100 मीटर ते सुद्धा रनिंगचे मॅचेस भरू आणि याला क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात यावा, जेणेकरून शिबिडीतले खेळाडू एक उच्च लेवलला जातील आणि तुमचं पण आणि आमचं पण स्वप्न पूर्ण होईल. या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करत असताना सर्व टीमचं अभिनंदन करतो, अप्पाचं अभिनंदन करतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय CPL. थँक्यू मनापासून आभार. आपण डॉक्टर जयाजीनाथ साहेबांना आपण आणि तसेच सर्वच मान्यवरांना आपण जरूर सांगूया की नुकतीच मागच्या वर्षी NMPL नवी मुंबई प्रीमियर लीग ही जी संकल्पना झाली, नवी मुंबईचं वर्ल्ड कप असे संबोधली जाणारी स्पर्धा, जिथे जगभरातलेच खरं तर मी म्हणेन सर्वच खेळाडू खेळ करत असतात, महाराष्ट्रातले नव्हे तर भारतातले सर्वच व्यावसायिक खेळाडूंचा खेळ तिथे आपल्याला पाहायला मिळते. तिथे अप्पादादा तडाखे यांनी पुरस्कृत केलेला संघ अप्पा स्ट्रायकर CBD या संघानं पहिल्यांदा प्रवेश केला आणि पहिल्याच प्रवेशामध्ये विजेतेपदही मिळवलं आणि त्या टीमचं नाव होतं अप्पा स्ट्रायकर CBD. म्हणजे CBDच्या वैभवशाली क्रिकेटच्या परंपरेला आज मात्र इथे जपलं गेलंय. या गोष्टीचा उल्लेख आपण या व्यासपीठावर करूया आणि करूया आपण आज या बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात. तत्पूर्वी चला, ज्या घटकांनी या संपूर्ण स्पर्धेला खरं तर विशेष योगदान दिलं त्याच्यामध्ये खरं तर आमचे कॉमेंट्री बॉक्स असेल, आमचं स्कोरर असतील, आमचे DJ मास्टर, मंडप डेकोरेशनची व्यवस्था, या संपूर्ण खरं तर ब्रॉडकास्टिंग टीमचं, त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे काही फोटोज व्हिडिओज सोशल मीडियाच्या माध्यमातून खरं तर आपण स्प्रेड करताना आपण पाहिलं, डिजिटली आपण ब्रॉडकास्ट सुद्धा केले. हे सर्व चित्रीकरण ज्या एका खरं तर कलाकाराच्या माध्यमातून आपण पाहिले, तो एक ग्राफिक आर्टिस्ट आहे, नाव आहे बन्सी आणि बन्सीचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. ग्राफिक स्पेशलिस्ट स्किल आहे त्याची आणि हे त्याचं पॅशन आहे. पुढच्या वाटचालीसाठी आपण त्यांना खरं तर शुभेच्छा देऊया आणि आबा दलवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतोय. स्पर्धेची आठवण अर्थातच या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आपण करतोय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अभिनंदन. या स्पर्धेमध्ये खरं तर सर्वप्रथम आम्ही पंचांना रिलीज करणार आहोत. तो आम्ही पंच म्हणून या स्पर्धेमध्ये लाभलेले आमचे पंच म्हणून ज्यांनी आज गेले 3 दिवस तिथे पंच आणि इथून पुढचे सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण प्रशांत दादा व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांतजी पाटील म्हणजे क्रिकेटच्या स्पर्धा आणि क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये खरं तर चौकार आणि षटकारांवर सर्वात जास्त पैसे, म्हणजे पैसे नव्हे, हे मोटिवेशन आहे, प्रेरणा देणारे आमचे व्यक्तिमत्व प्रशांत दादा पाटील थोडेसे व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतील. नमस्कार. CPL सीझन 8 पूर्ण 8 पर्व मी CPL सोबत जोडलेलो एक व्यक्ती आहे. कारण आमची जी टीम एफर्ट आहे, CBDतले जेवढे आमचे प्लेयर्स आहेत ते माझ्यासोबत एक नाळ जोडली आहे. भले मला क्रिकेटमध्ये एक आवड आहे, मी खेळत नाही, पण CBDतले जेवढे प्लेयर्स आहेत मी बघतोय की डे अँड डे सर्व खूप चांगलं प्रदर्शन करत आहात. CBDतल्याच आज बघू शकता की आपले पूर्ण CBDतले हा माहोल आहे. एवढ्या 16 टीम ज्या खेळल्या
या सर्व शिबडीतलेच प्लेयर्स होते. काका तुम्ही सांगता की स्टेडियम बांधलं, पण मला एक तुम्हाला अजून रिक्वेस्ट आहे की या स्टेडियमला अजूनपर्यंत इकडच्या लोकल मुलांना खेळायला संधी फार कमी भेटते, कारण हा स्टेडियम पूर्ण 12 महिने व्यस्त ठेवला जातो. तुम्ही आता आम्ही 3 दिवस होतो, आम्हाला 3 दिवसामध्ये पैसे याला भरायला लागले. फ्रायडे सॅटर्डे संडे देत आहेत. आमची रिक्वेस्ट आहे की आमचे जेवढे शिबडीतले टीम खेळतील त्यांना त्या स्लॉटसाठी वेळ देण्यात याव्या महानगरपालिकातर्फे. आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला नक्की एक लेटर देऊ. कारण कसं आहे की शिबडीतल्या एकमेव ग्राउंड जे तुम्ही बनवलं आता खेळासाठी, कारण सेक्टर 1च्या ग्राउंडला 12 महिने काहीतरी मेळा चालू असतो, नंतर काहीतरी स्पर्धा चालू असते आणि शिबडीसाठी ग्राउंड राहिले नाही आहेत. आणि आमचे जे मुलं इकडे खेळतात त्यांना प्रॅक्टिस करायला इथे अलाउड केलं जात नाही. खाली अशा टुर्नामेंटसाठी त्यांना खाली वेळ देतात. तर माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही आता एवढं चांगलं बांधवलं आहे, तुम्ही सांगता तुमच्या मार्गदर्शनाखाली चांगली गोष्ट आहे, पण या मुलांसाठी तुम्ही शून्य कुठल्याही फीज न घेता आणि 12 महिन्यामधून ॲटलिस्ट त्यांना सॅटर्डे संडे जे सोडून कधी मधातही क्रिकेट मॅचेस खेळ. कारण आता मी बघतो समोर तुम्ही बघू शकता की डे अँड नाईटसाठी जागा देत आहेत, पण नवी मुंबईतल्या शिबडीतल्या प्लेयरसाठी जागा भेटत नाही. कारण आम्ही पण ट्राय केलेलं की डे अँड नाईट मॅचेस ठेवाव्या, नाही दिले नाही, त्यांनी पोलीस परमिशन नाही दिली. तुम्ही विचारू शकता आप्पाला, पण आप्पा नाईट परमिशन आपल्याला नाही दिले ना, शिबडी पोलीस स्टेशनने नाही दिल्या सर. आयुक्तांनी दिली पण इकडचे लोकल देत नाहीत. ठीक आहे, हरकत नाही, आपण आलात सर्वांनी आणि सर्व प्लेयर चांगले खेळले. सिन्यू डॅनियल मी त्याचे फार आभार मानतो की कारण खूप चांगली टीम त्यांनी सिलेक्ट केलेली. प्लस मल्हार 11 माझे मित्र संतोष पळसकर, शांतनू, तुम्हा दोघांना फार फार अभिनंदन. आणि असेच खेळत राहा. नक्की आपण जेवढे CPL नवी मुंबईत खेळूया त्यासाठी मी हमेशा तुमच्यासोबत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आणि चला आपण सर्वप्रथम इन्व्हाइट करतोय आमचे पंच, आणि ज्या पंचांनी 3 दिवस मात्र या रखरखत्या उन्हामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी ज्यांनी बजावली, त्या अगोदर आम्ही सर्वच मान्यवरांना विनंती करू की आपण नक्कीच या प्रेझेंटेशन बॉक्स समोर आपल्याला मात्र बसण्याची आसन व्यवस्था केलेली आहे, तिथे आपण आसनस्थ होण्यासाठी यायचे प्लीज. येस नाना कोदले सर. अशोकजी नरबागे साहेबांकडे आम्ही मायक्रोफोन सुपूर्द करू आणि ते मात्र नक्कीच व्यक्त होतील आणि यानंतर आम्ही बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. सीजन CPL 2025 सर्व शिबडीतील क्रिकेट जे खेळणार आहेत त्या सर्वांना माझे शुभेच्छा. विनर आणि आपले विनरला शुभेच्छा आणि उपविजेत्याला बी माझ्या शुभेच्छा. आणि प्रशांत पाटील बोलले बरोबर आहे, आपल्या तर लोकल लोकांना आपल्याला हे नाही, सर्वांना शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. हॅलो, चला आता पंचांचा आपण इथे सत्कार करतोय. माझी विनंती आहे माननीय आबासाहेबांना की त्यांनी येऊन इथे पंचांचा निर्णय घ्यावा. सत्कार. चला सर्वप्रथम आम्ही पंचांचा सन्मान करणार आहोत. आमचे सिनियर पंच जयंत पाटील सरांना आम्ही विनंती करू की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आम्ही आबा दळवी साहेबांना विनंती करू की आपण हा सन्मान करण्यासाठी आपण पुढे यावं. एक मानाचा सन्मानाचा एक अप्रतिम अशी अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी, आकर्षक अशी ही ट्रॉफी आणि ही सन्मान चिन्ह देऊन आपण हा सन्मान करतोय या व्यासपीठावर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्यानंतर आम्ही विशेष सन्मान करू. वैभव सावंत सरांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आम्ही वैभव सरांना इन्व्हाइट करू. घाटकोपर मुंबई
चे हे पंच आज पंचांचा सन्मान आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते करतोय. त्यानंतर आमचे युवा यंग सिद्धेश राठोड, आमचे परम मित्र, डेनिस इलेव्हनच्या माध्यमातून खरं तर प्रतिम क्रिकेटचा खेळ त्यांना साकारला. लेदर क्रिकेट, टर्फ क्रिकेट, टेनिस क्रिकेट, सॉफ्टबॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा जे नेहमी सातत्यानं खरं तर कव्हर करत असतात. ॲज अ अंपायर म्हणून त्यांचा सन्मान करतोय. दिव्येश शेट्टी, आमचे एकमेव गुणलेखक, यांचा विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. आणि दिव्येशसाठी एकदा जोरदार मित्रांनो बिग हँड ऑफ अपलॉट. 3 दिवस दिव्येश फास्टिंगवर सुद्धा होते, मला त्यांनी सांगितलं. 3 दिवस त्याने फास्टिंग सुद्धा केली आहे आणि 3 दिवस गुणलेखन सुद्धा केलं. आम्ही नरमागे साहेबांना विनंती करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि हा सन्मान आपल्याला करायचा आहे. थँक्यू सो मच. आमच्या समालोचकांचा हा पाठीचा कणा, आम्हाला प्रत्येक एका चेंडूचं, एका धावेचं, प्रत्येक घटनेचं खरं तर विवरण ज्यानं लेखणीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलं. थँक्यू सो मच दिव्येश फॉर ऑल युअर काइंड सपोर्ट. आणि आमचे समालोचक बंधू, सर्वप्रथम आम्ही इन्व्हाइट करू विजय म्हात्रे फ्रॉम बेलापूर, समालोचक ज्यांनी आम्हाला 2 दिवस साथ दिली. विजय म्हात्रे हा सन्मान करण्यासाठी आम्ही सन्माननीय अतिथींना विनंती करू की विजय म्हात्रे आमचे साथी समालोचक, त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमचे पुरस्कर्ते, अप्पा दादा तडाखा या स्पर्धेचे प्रणेते प्रशांतजी तडाखा यांच्या शुभ हस्ते आपण विजय म्हात्रे आमचे समालोचक यांचा सन्मान आम्ही करतोय. रोहित भोपी, आमच्या नवी मुंबईचे अजून एक शैलीदार आणि मराठीचे गोड समालोचक, ज्यांना गतवर्षी नवी मुंबई प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये फायनलच्या डे मध्ये ज्यांना आपण ऐकलं आणि आज खरं तर ते आपल्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले, आम्हाला त्यांची साथ मिळाली. रोहित भोपी फ्रॉम नेरळ. सुजित दादांना मी विनंती करू की आपण पुढे यावं आणि रोहित भोपी आमचे साथी समालोचक, त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. आयफोन कोणाकडे आहे का? आयफोन असेल तर एक फोटो काढण्यासाठी या. थँक्यू रोहित, मनापासून तुझा आभार आणि कौतुक. त्यानंतर आपण इंडिव्हिज्युअल ट्रॉफीज, तत्पूर्वी फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, करेक्ट? सो फायनलच्या मॅच मध्ये विजेता ठरला डॅनियल ब्रदर्स. सेमी फायनलचा सुद्धा एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक राहिलं होतं. आम्ही दिव्येश शेट्टी सेमी फायनलच्या मॅच मध्ये 2 संघांना आपण पाहिलं. अर्थातच आपण डॅनियल ब्रदर्स त्यांच्या विरोधात भनगे ब्रदर्स हा सामना आपण पाहिला आणि जिथे रोहित हा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच ऑफ सेमी फायनल मॅच. लोहित ठरलाय टीम कॅप्टन ऑफ डॅनियल ब्रदर्स. अभिनंदन युवा यंग ब्रिगेड, अभिनंदन लोहित वन्स अगेन. प्रशांतजी पाटील साहेबांना मी विनंती करू की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. अभिनंदन लोहित, यंगस्टर, यंग टॅलेंट. त्यानंतर फायनलचा डे, फायनलचा सामना, फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. येस दिवेश, हु विल बी? फायनलच्या मॅच मध्ये जिंकला संघ तोही डॅनियल ब्रदर्स आणि द बेस्ट परफॉर्मर फ्रॉम डॅनियल ब्रदर्स टीम, हु इज ही? देर इज मोहित, देर इज शुभम. शुभमचा जो एक षटकार अक्रॉस द लाईन आपण पाहिला, त्यानं मॅच मध्ये यू टर्न आणलं. सो या फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच वी आर डिक्लेअरिंग ॲज मिस्टर शुभम. इफ आय एम नॉट रॉंग 2019च्या पर्वाचा मला वाटतंय हा स्टार खेळाडू
नवेदित खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅच. मोनी सरांना आम्ही विनंती करू की या आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अभिनंदन शुभम. बऱ्याच आफ्टर व्हेरी लॉंग टाइम शुभमची बॅट खरं तर तलपताना आपण पाहिली. सो कॅन वी मूव्ह फॉरवर्ड अँड रिझ्यूम द मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. आमचे आशुतोष घाडेकर टीम मेंबर. Can we have a list of best batter, best fielder? चला विशेष सन्मान आपण करणार आहोत ऑन द ओकेजन ऑफ CBD प्रीमियर लीग. ज्या खेळाडूंनी क्रिकेट या खेळामध्ये आपल्या CBDचं नाव लौकिक केलंय असे नामवंत आणि प्रतिभावंत, फक्त क्रिकेटच नव्हे क्रीडा या क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव लौकिक केलं अशा खेळाडूंचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम पार्थ निलेश कदम, अ सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेटिंग इन इंडिया रोलर स्केटिंग टीम. भारतीय संघाचं ज्यानं प्रतिनिधित्व केलं, नाव आहे पार्थ निलेश कदम. ऑन बिहाफ ऑफ पार्थ त्यांचे डॅड हा सन्मान स्वीकारतील. ही इज प्लीझंट पर्सनॅलिटी. आबा दलवी साहेबांना आम्ही विनंती करू की हा विशेष सन्मान करण्यासाठी आपण पुढे यावं. आपल्या CBD परिसरातील फक्त क्रिकेटच नव्हे, क्रिकेट सोबत वेगवेगळे स्पोर्ट्स, त्या स्पोर्ट्सचे नामवंत असे खेळाडू, त्यांचा आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आणि यानंतर अजून एक सन्मान आम्ही करतोय. वेदांत जयदेव ठाकूर, नॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये ज्यानं नाव लौकिक केलंय असा वेदांत जयदेव ठाकूर यांचा सन्मान आम्ही करतोय. आम्ही पाजी यांना विनंती करू की या आपण हा सन्मान करण्यासाठी प्लीज कम फॉरवर्ड इन द प्रेझेंटेशन बॉक्स. अ बिग हँड ऑफ अपलॉड. आपण अप्रिशिएट करूया या यंग टॅलेंटला. हे उद्याचं, हे आहे आपल्या उद्याचं CBDचं भविष्य, फ्युचर ऑफ आवर प्राऊड ऑफ आवर CBD. त्यानंतर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं, नेतृत्व केलं आणि आपल्या CBDच्या क्रिकेटच्या परंपरेला जाणं जपलं. लेदर क्रिकेटमध्ये खरं तर ॲडव्होकेट टीमला लीड करत असताना अरमान शेख यांना मी इन्व्हाइट करतोय की आपण यावं. अरमान प्लीज कम. बालू चंदानी यांना मी इन्व्हाइट करू की या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि भारतीय ॲडव्होकेट प्रीमियर लीग च्या टीमचा कॅप्टन सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. आज विजेतेपद काही अंशाने हुकलं असं आपण म्हणूया, बट दॅट इज पार्ट अँड पीसेस ऑफ द गेम. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळेल. आणि वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर एक विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. धनश्री लवांडे. वी आर प्राऊड टू बी. खरं तर ॲज अ स्पोर्ट्स गर्ल क्रिकेटमध्ये खरं तर अंडर-16 च्या खेळामध्ये जिने प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या CBDचं नाव अटकेप आणलेलं. ऑन बिहाफ ऑफ धनश्री आमचे दिव्य शेट्टी हा सन्मान स्वीकारतील. आम्ही जयाजीनाथ साहेबांना विनंती करू, डॉक्टर जयाजीनाथ साहेबांना विनंती करू की यावा आपण ऑन बिहाफ ऑफ धनश्री आमचे दिव्य शेट्टी विल ॲक्सेप्ट दिस ऑनर आणि ही ट्रॉफी, हा सन्मान ते स्वीकारतील. धनश्री आम्हाला जरूर ऐकत असेल, तिचा आपण करूया मनपूर्वक अभिनंदन. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर शौर्य देसाई,
अंडर-19 च्या मुंबई प्रॉबेबल 11 मध्ये ज्याचं नाव होतं त्या खेळाडूचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. शौर्य देसाई. गणेशजी शेळके सरांना मी विनंती करू की या आपण ऑन बिहाफ ऑफ शौर्य हा सन्मान स्वीकारतील. त्यांचे डॅड अँड ही फील प्राऊड हा सन्मान स्वीकारत असताना शौर्यचे पप्पा आहेत. आणि पुन्हा एकदा या सर्वच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही खेळ मातीतले, काही इंडोर गेम्स, परंतु या सर्वच खेळांना मी म्हणेन प्रतिनिधित्व केलं, लीडरशिप केलं. काहींनी खरं तर मी म्हणेन हा झेंडा अटकेपार नेला आणि सर्वांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर इंडिव्हिज्युअल विशेष सन्मान करतोय. यानंतर विशेष सन्मान आम्ही करतोय अलीना मुल्ला, फरीद मुल्ला यांचीही खरं तर सुकन्या विशेष सन्मान आम्ही करतोय. सध्या ती अंडर-19चं क्रिकेट खेळतय आणि तिचा खेळ आणि परफॉर्मन्स पाहता आपल्याला पाहायला मिळेल येत्या काही दिवसामध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व सुद्धा ती करेल. आणि तिला सन्मानित करण्यासाठी आम्ही विनंती करू आमचे सन्माननीय अतिथी नाना कुदले यांना आम्ही विनंती करू की अलीना मुल्ला यांचा सन्मान करण्यासाठी आपण पुढे यावं. अलीना फरीद मुल्ला, फरीद भाई यांची ही सुकन्या, त्यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ऑन बिहाफ हा सन्मान स्वीकारत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर भाऊंचा सन्मान आम्ही करणार आहोत ज्यांना लेदर क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व केलं. रमनप्रीत सिंग घुमान, अर्थातच भाऊंचा सन्मान आम्ही करतोय. आणि हा सन्मान स्वीकारण्यासाठी लकी ऑन बिहाफ ऑफ भाऊ नरबागे साहेबांना मी विनंती करू की हा सन्मान करण्यासाठी आपण या. लकी हा सन्मान स्वीकारतील ऑन बिहाफ ऑफ भाऊ. अंडरम क्रिकेट, ओरम क्रिकेट, लेडर क्रिकेट, त्याचबरोबर खरं तर क्लब लेवलचं क्रिकेट ज्यांना अप्रतिम खेळलं आणि आपल्या विभागाला ज्यांना रिप्रेझेंट केलं त्यांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, यूट्यूब स्पेशलिस्ट आमचे भूमिपुत्र आहेत उरण करंजेकर. हे खरं तर त्यांचं चॅनल आहे. मगाशी त्यांच्याशी आमचा संवाद झाला आणि त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. तर हे सन्मान चिन्ह आपण खरं तर आपण डिस्पॅच करणार आहोत स्ट्रेट टू होम, होम डिलिव्हरी. सो नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करू. सुरेश रामचंद्र उडियार यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. सुरेश रामचंद्र उडियार हे स्पेशल मोमेंटो देऊन हा सन्मान करतोय. सुरेश उडियार यांचे हे बंधू हा सन्मान स्वीकारतील. मलेशिया कराटे चॅम्पियनशिप मध्ये ज्यांना विजेतेपद मिळवलंय, गोल्ड मेडलिस्ट, क्या बात है, सुरेश जी उडियार यांचा सन्मान ऑन बिहाफ अमोल सरांनी स्वीकारलाय. त्याचबरोबर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथील महिला पोलीस नाईक शर्मिला नाईक यांनी हंगेरी म्हणजेच युरोप येथे आयोजित युनायटेड वर्ल्ड स्पोर्ट केम्पो कराटे चॅम्पियनशिप 2022 या इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण पदक म्हणजेच गोल्ड मेडल
आणि 2 रौप्य पदक पटकावले आहेत नवी मुंबई पोलीस दलातर्फे. त्यांचं हार्दिक अभिनंदन होताना पाहिलं आपण. सीबीडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक अभिनंदन करणार आहोत आम्ही. प्रशांतजी तडाखे साहेबांना विनंती करू की हा सन्मान नक्कीच ही खरं तर सन्मान चिन्ह चला. आणि सर्वप्रथम आम्ही जी नामांकन आपण पाहणार आहोत बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज आणि स्पर्धेमध्ये तृतीय, द्वितीय आणि चॅम्पियन टीम अशा प्रकारे 7 ते 8 बक्षिस असणार आहेत. हॅलो, एक विशेष सन्मान आपण इथं करत आहे. आपला जो गोड आवाज आपण 8 वर्ष झाले CBD मध्ये गुंजतोय तो नितेश भोईर यांचा सन्मान आम्ही आबा यांच्या हस्ते करत आहे. कारण हा नितेश भोईरचा आवाज आहे आपल्या 8 वर्ष लगातार CBD साठी आवाज घुमलेला आहे. एक नितेश साठी एक जोरदार टाळ्या वाजवावे. एक सुरेख असं समालोचन हे नितेशकडनं आपल्याला नेहमी भेटलेलं आहे. CBD साठी तो कधीच नाव बोललेला नाहीये. आलो CBD CPL म्हणली की नितेश हा पहिला आपला असलाच पाहिजे. खरं खरं म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होतं तेव्हा नितेशचं कौतुक आणि सन्मान होणं खूप गरजेचं आहे. कारण एवढी चांगली सुंदर कॉमेंट्री प्रत्येक खेळाडूचं आणि प्रेक्षकांचं सगळ्यांचं करमणूक सुद्धा नितेश चांगल्या प्रकारे करतो. तर आयोजकांनी हा जो सन्मान केला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. थँक्यू. चला नुकतंच ज्यांचं या खरं तर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी दरम्यान उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गणेशजी शेळके सरांचा आपण सन्मान करणार आहोत. आम्ही अप्पादादा तडाखे यांना विनंती करू की हा सन्मान आपण करावा आणि गणेशजी शेळके सरांचा आपण सन्मान करतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर 13 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला आणि 13 संघांपैकी 3 संघांना खरं तर आपण विजेते म्हणून पाहिलं. तृतीय, द्वितीय आणि प्रथम असे खरं तर 3 संघ आपल्याला पाहायला मिळाले. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल आपल्याला पाहायला मिळतीये. त्याचबरोबर आमचे निलेश दादांचा आम्ही सन्मान करणार आहोत. सिद्धिविनायक इव्हेंट्स चे ते हे प्रॉपरायटर आहेत आणि या संपूर्ण खरं तर आयोजनामध्ये त्यांचाही मी म्हणेन नेहमीच कॉन्ट्रीब्युशन राहिले आणि ते नेहमी खरं तर आपल्या समवेत असतात असे निलेश दादा त्यांचा सन्मान आम्ही करतोय. सिद्धिविनायक इव्हेंट्सचे हे प्रॉपरायटर. त्यानंतर विशेष सन्मान आम्ही करू. ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट करण्यात आली. अर्थातच ज्या सर्वच खेळाडूंना आपण डिजिटली एक्सपोजर देण्यासाठी या स्पर्धेचा YouTube वाहिनीच्या माध्यमातून खरं तर ब्रॉडकास्टिंग आपण पाहिली. क्रिक लाईव्ह चे आमचे साथी निखिल गोरे किंवा विकास कांबळे जर का इथे खाली असतील उपस्थित तर आपण लगेच या. निखिल, कॅन यू जॉईन विथ अस फॉर अ मोमेंट? विक्रम आहेत हा सन्मान स्वीकारतील. ऑन बिहाफ ऑफ क्विक लाईव्ह टेक्निकल टीम सचिन मुंडे आणि बंटी तांडेल यांची ही संकल्पना आज आपल्याला पाहायला मिळाली. सो विल नॉट टेक मोर टाइम, अनदर 5 to 10 minutes. पुन्हा एकदा सर्वप्रथम आम्ही तुमचे पेशन्सला आम्ही चॅलेंज केलं आणि खरं तर आज तुम्ही जो संयम दाखवला इथपर्यंत थांबलात त्याच्यासाठी आयोजकांच्या वतीनं तुम्हा सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि जोपर्यंत आपण पहिले अनाउन्समेंट करू तत्पूर्वी एकदा जोरदार टाळ्या. अप्पा स्ट्रायकर CBD आपली या नवीन वर्षाची नवीन ऑर्गनाइज टीम साठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. प्रशांत दादा तडाखे, ऋषी पानसरे, खरं तर आशुतोष असतील, आमचे अनिकेत असतील, ऋषी असतील, नाना असतील, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. काही नावं
कदाचित घेता येणार नाहीये, परंतु शिवम असेल शुक्लाला विसरता येणार नाहीये. नेहमी आम्हाला तर डिस्टर्ब करतात तिकडे. एनिवेज असे चेहरे नेहमी आठवणीत राहतात. हरकत नाही. सो वी विल मूव फॉरवर्ड अँड विल रिझम. द फर्स्ट अनाउन्समेंट इज बेस्ट फिल्डर कॅटेगरी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर झालं यांचं चालू. याला म्हणतात मराठीमध्ये प्रशांतदा माकड चाले. असू द्या, हरकत नाही. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेच रवा. हेच ते वय आहे जिथे दंगा आणि मस्ती करायला हवे. बेस्ट फिल्डर कॅटेगरी हे नाव आहे, टीमचं नाव आहे सीबीडी कॉप्स आणि फिल्डर आहे स्मॉल करेक्शन्स. टीमचं नाव आहे गवली धुरंधर्स आणि खेळाडूचं नाव आहे ना अनिकेत नाहीये. समो anyone else? The name is A4 Aniket Shinde, best fielder of the tournament. सन्मान्य सुजित दादांना मी विनंती करू की आपण हा सन्मान करण्यासाठी पुढे यावं. ब्रँडेड शूज, DSC चे हे ब्रँडेड शूज. अभिनंदन पुन्हा एकदा, फार छान. मानाचा करंडा एकदा जोरदार टाळ्या. प्राऊड ऑफ नवी मुंबई NMPL स्पर्धेमध्ये ज्याला आपण खेळताना पाहिलं आणि व्यावसायिक खेळाडू थॉमस डायसला सुद्धा याने इम्प्रेस केलं, असा आपला CBDच्या पंचकृषीमधील यंग स्टार, यंग ब्रिगेड. एक 30 सेकंद तुला देतोय. एकंदरीत फार काही विचारणार नाही. तुझा फॅन फॉलोवर भरपूर आहे. तू जेव्हा मैदानामध्ये जातोस, गोलंदाजी करतोस, फिल्डिंग करतोस, झेल जेव्हा तुझ्याकडे येत असतात, प्रत्येकाला एक कॉन्फिडन्स असतो की या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेला ना की तो बँकमध्ये डिपॉझिट. इतका कॉन्फिडन्स तुझ्यावर संपूर्ण CBD नेहमी दाखवत आलाय. आम्ही लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतो, कधी कधी ग्रामीणमध्ये तुमचा संघ उतरतो तेव्हाही तू चांगलं फिल्डिंगचा अथलेटिसिझम दाखवतोस. एकंदरीत कसं वाटतं तुला? छान वाटतंय. खूप टीम सपोर्ट करते मला की तू खेळ बिंदास, तुझं गेम दाखव पुढं, म्हणून मी छानच खेळतो. क्या बात आहे, हरकत नाही. अनिकेत आहेत या स्पर्धेचे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सलीलजी गवली यांचा संघ गवली धुरंधर्स. नेक्स्ट अनाउन्समेंट इज अँड नॉमिनेशन आपल्याला बरीच मिळतील या कॅटेगरीमध्ये. बेस्ट बॉलिंग फिगर्स, उत्कृष्ट गोलंदाज ज्यांना फलंदाजांच्या खरं तर पायांना बेडा घातला. खरं तर आपण सर्वांना सांगूया की पहिल्या मॅचमध्ये 1 50 आल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 2 50 आल्या, तिसऱ्या मॅचमध्ये तिसरी 50 आली, चौथी 50 आली. अशा खरं तर फलंदाजांना नंदनवन असलेल्या या विकेटवर गोलंदाजी करणं तितकं सोपं नव्हतं, परंतु फार छान गोलंदाजी झाली आणि उत्कृष्ट गोलंदाजाचं नामांकन या स्पर्धेमध्ये बॉलिंग अनालिसिस फिगर्स म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये 8 विकेट्स आणि 4 मॅचेसमध्ये 8 विकेट्स, म्हणजे प्रत्येक एका मॅचमध्ये 2 विकेट्सच्या प्रमाणे ज्यानं इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळलं. टीमचं नाव आहे CBD कॉप्स आणि गोलंदाज म्हणून नामांकन जाईल. नाव आहे येसडीज कमलेश. शुभमजी दलवी आणि प्रशांतजी पाटील या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करू की आपण, शिवमजी दलवी आणि प्रशांतजी पाटील यांना मी विनंती करू. हाफ पॅन्टवर आलाय गोवा स्टाईल, हरकत नाही. तुम्ही एडिट करा फोटोज आणि हाफ पॅन्टला रिप्लेस करून फुल पॅन्ट टाकून द्या, तेही होईल. ट्रॉफी फार छान आहे. क्रिस्टलची संकल्पना फार छान वाटली. खरं तर ही ट्रॉफी लिव्हिंग रूम मध्ये नाही तर बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला सहज ठेवता येईल, इतकी आकर्षक ट्रॉफी आहे. थांबशील का? नाही, ते बोलावं लागेलच. आपला CBDचा नियमच आहे, थोडं बोलावं लागेल. ना हरकत नाही. हाफ पॅन्ट के पीछे क्या राज आहे? नाही काय हरकत नाही, आपलेच आहेत सर्व. कोणी काय व्हायरल वगैरे काय करत नाही. ये ठरव, इकडे ये, जवळ ये जरा, नो प्रॉब्लेम. काय फार काय मी विचारत नाही. फिल्डिंग तू फार छान केलीस, कारण पर्सनली स्पीकिंग
ऑन साईडला डीप लॉंग ऑन मिड विकेटमध्ये फिल्डिंग करणं, दुपारचं सत्र असताना सूर्य मध्याने असताना झेल पकडणं आणि फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम दाखवणं, त्यानंतर गोलंदाजी करणं आणि वेगवेगळ्या मॅचेसमध्ये वेगवेगळे फलंदाज समोर असताना त्यांना थांबवणं सोपं नव्हतं, परंतु तू करून दाखवलंस. फार छान खेळ झाला एकंदरीत. तुझं टीमचा सपोर्टही तुला होता. सीबीडी कॉप्स म्हटलं मग तुला बॅकअप फार छान मिळाला, कारण प्रत्येकजण तुझ्या खरं तर पाठीवर कौतुकाची थाप देत होतं. कसं वाटत होतं मैदानामध्ये खेळ करत असताना, आणि आता जिंकलात सुद्धा, एक ट्रॉफी मिळाली आहे, एकंदरीत काय वाटेल? मी पहिले तर आहे ना सीबीडी कॉपला थँक्यू म्हणेन मला संधी दिल्याबद्दल. आणि सूर्यदादाचं मेन, त्यांनी माझ्यावर भरोसा दाखवला. ते बोलले तू नॅचरल गेम खेळ, तू तुझ्या रोज खेळतो तो बिंदास टाक, फक्त माझ्यावर लक्ष ठेव, मी काय बोलतो तेच बॉलिंग कर. मग तेच केलं मी. माझ्या मग तेच सूर्यदादामुळे माझा चांगला परफॉर्मन्स झाला. बस थँक्यू. मग आता मगाशी तिकडं काहीतरी चर्चा होत होती, यू हॅव अ गर्लफ्रेंड? नाही, गर्लफ्रेंड तर नाही. यू कॅन जॉईन द पार्टी. ना प्रत्येक जण असंच सांगत, सगळं लग्न सर्वांना करायचं आहे. सो नेक्स्ट अनाउन्समेंट इज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. या लिस्ट मध्ये भरपूर सारे खेळाडू होते. पहिल्या मॅच मध्ये सोमनाथच्या बॅटमधनं 68 धावा आल्या. त्याच्याच बॅटमधनं तिसऱ्या मॅच मध्ये नॉकआउट मध्ये 49 धावा आल्या. तो थोडासा मागे राहिला. या स्पर्धेमध्ये 50 धावा अर्धशतकी करणारे 5 फलंदाज आपण पाहिले. या मॅच मध्ये 6 चेंडू 26 असताना 4 चेंडू 4 षटकार लगावले अरमान शेखनं. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या चौकार आणि षटकारांवर अनेक रसिक प्रेक्षकांनी जबरदस्त दाद दिली, टाळ्या सिट्टा वाजवल्या, कमॉन कमॉन म्हणून खर तर जबरदस्त प्रतिसाद दिला. 163 धावा विथ द बॅट अँड फिल्डिंग ॲथलेटिसिझम अँड अ लीडरशिप स्किल, या सर्व गोष्टी ज्यांच्याकडे आम्ही पाहिल्या. अ प्राऊड ऑफ सीबीडी हु विल बी? इज देअर एनीवन अपार्ट फ्रॉम अरमान? या लिस्ट मध्ये अनेक खेळाडू होते आणि हे नामांकन जाईल वन अँड ओनली मिस्टर अरमान शेख. सन्माननीय मोने आणि शेलके साहेबांना मी विनंती करू की आपण संयुक्त हस्ते ही ट्रॉफी द्यायची. मोने आणि शेलके साहेबांना मी विनंती करू. प्रशांत स्टार्स यांच्या माध्यमातून हे ब्रँडेड शूज आपल्याला पुरस्कृत केले गेलेत. अरमान विथ अ स्माइलिंग फेस. अरमान, गुड टू सी यू. Want to hand over this to somebody else? एकंदरीत आता आपण तुझ्याबद्दल नाही चर्चा करणार, कारण पर्सनली स्पीकिंग मला असं वाटतंय की सीबीडीचं क्रिकेट आपल्याला आता थोडं बाहेर न्यायला हवं. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर व्यावसायिक खेळाच्या माध्यमातून म्हणा. एक नाव तर आपलं गेलं, नवी मुंबई प्रीमियर लीग. या पहिल्या खरं तर मागच्याच 5व्या पर्वामध्ये सीबीडी अप्पा स्ट्रायकर्स हे नाव जगाला कळलं. सर्वांना समजलं की अप्पा स्ट्रायकर्स संघ हा सीबीडीचा आहे. अप्पा तडके यांनी पुरस्कृत केला आहे. तिथे आपले ऋषी पानसरे आणि त्यांचा संपूर्ण संघ खेळ करतोय आणि तो संघ जिंकला. एकंदरीत हे सर्व जे यंगस्टर्स आहेत, आज 3 दिवस तू खेळ पाहिलास. मी काही फार काही विचारणार नाही. जे खेळाडू आहेत त्यांना काय सजेशन देशील की त्यांचा संघ ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये चांगला खेळ करेल आणि त्यांचंही आणि आपलंही सीबीडीचं नाव होईल? एकंदरीत त्यांना काय मेसेज देशील? सर्वप्रथम म्हणजे सगळ्यांनाच एक गोष्ट नक्कीच सांगेन की क्रिकेटपेक्षा मोठं काहीच नाही आहे. सगळ्यात पहिले ही गोष्ट आतमध्ये मुरून घ्या, कारण हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर आपण क्रिकेटपेक्षा आज चांगलं करू, आज जर का मी चांगलं करून डोक्यात हवा गेली आणि जर क्रिकेटमध्ये पुढे जर करू शकलो नाही तर ऑटोमॅटिकली काहीच अचीव होणार नाही आहे. इथनं शिकायचं आहे आणि शिकून पुढे जायचं आहे. किती एज झाली काही झाली तरी दररोज आपण काही ना काही नवीन गोष्ट शिकतो आहे. चांगलं क्रिकेट खेळा, मेहनत करा, रिस्पेक्ट करा. ॲट द सेम टाईम
जिद्दीने खेळा. जर खेळायचं आहे तर जिद्दीने खेळा, कारण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे काय घडतं त्यानंतर बाहेर गेल्यानंतर आपण ते चेंज करू शकत नाही. तर माझी फक्त एवढीच विनंती आहे सगळ्यांना की जेव्हा पण खेळा तेव्हा जिद्दीने खेळा, की पुढच्या वेळी जेव्हा आपला नाव घेतलं जाईल तेव्हा ते नाव रिस्पेक्ट सकट आणि एक होप सकट घेतला जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवा. थँक्यू. ना अजून एक असा प्रश्न असेल की एक दोन चेहरे जे नेहमी आपण म्हणत असतो ना की ही परफॉर्म स्टँड आउट एक्सलेंट, हा काहीतरी बनेल, असे काही चेहरे तुला आज पाहायला मिळाले का? किंवा 3 दिवसामध्ये जो काही खेळ बघितला, 13 संघ होते, 13x10 130 ऑफिशियल खेळाडू झाले. त्याच्यामध्ये आपण ॲड करूया ऑफ द फील्ड ज्यांचा सराव फार नसेल पण तेही स्पर्धेसोबत होते, म्हणजे 150 अराउंड खेळाडू आपले आहेत. त्या 150 खेळाडूंचा खेळ आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. असे काही निवडक खेळाडू ज्यांनी तुला असं वाटतं पर्सनली त्यांना पाहिल्यानंतर की फार छान खेळलेत आणि हे खरं तर उद्याचं CBDचं भविष्य होऊ शकतात? नक्कीच असे बरेचसे टॅलेंट आहे जे 130 प्लेअरबद्दल तुम्ही उल्लेख करताय. त्या 130 मधले बरेचसे चांगले क्रिकेटर्स आहेत आणि बरेचसे असे आहेत ज्यांच्याकडे क्वालिटी आहे की ते पुढचं क्रिकेट खेळू शकतात. ऋषभ चंदानी आहे, जियान आहे, अनिकेत शिंदे आहे, कमलेश आहे. हे सगळे आता याच्यानंतर क्रिकेटमध्ये हेच सगळी नावं झळकणार आहेत आणि हेच सगळेच दिसणार आहेत. पण फक्त इथनं जसं मी बोललो की ते पुढे न्यायची आणि चांगली खेळायची जी इच्छा आहे ती मनात जागृत ठेवा आणि हेच कमिटमेंट पुढे तुम्हाला नेणार आहे. थँक्यू. थँक्यू सो मच अरमान आणि अभिनंदन. पुन्हा एकदा अरमाननी फार छान सांगितलं. वी विल समराइज इन अ शॉर्ट. नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करू आणि नामांकन देण्यासाठी आम्ही नाना कोदले आणि बालू चंदानी आणि त्याचबरोबर बबलू अंकल यांना आम्ही इन्व्हाइट करू की आपण हा पुढचा सन्मान करण्यासाठी आमच्या समवेत या. आणि पुढचा सन्मान आम्ही करतोय उत्कृष्ट खेळाडू 40+ कॅटेगरी आणि हे नाव आहे खरं तर ऑफकोर्स जे नाव आपण नेहमी आदराने घेत असतो. एक बायसिकल सुद्धा आहे. दिस इज अ सरप्राईज. अल्फा सेगमेंटची ही बायसिकल आहे. या सायकलचा खरा आगदार अजूनही येतोय, तोवर मात्र फोटोग्राफी आपल्याला पाहायला मिळाली. चला आपण अनाऊन्स करूया. अँड द नेम इज 40+ कॅटेगरी म्हटलं की क्रिकेटची शिस्त, 40+ कॅटेगरी म्हटलं की क्रिकेटची जिद्द आणि 40+ कॅटेगरी म्हटलं की मग साहस. आणि त्या साहसानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष नाम उल्लेख आपण पाहिला. त्यांना एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा मिळालं. एक्स फॅक्टर खेळ ज्याचा आपण या स्पर्धेमध्ये पाहिला, नाव आहे सचिन सिंग डॅनियल ब्रदर्स. सर्वप्रथम आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधू आणि त्यानंतर आम्ही प्लीज कम फॉरवर्ड. थोडं बोलायला लागेल, थोडं नाही, जसं जमेल तसं. हिंदीमध्येही चालेल, मराठीमध्ये पण चालेल, इंग्लिशमध्ये असेल तर सोपं. कोणाला समजलं पण नाही जाणार. एनिवेज आपण तत्पूर्वी सर्वांना आपण जरूर सांगूया या प्राइजचे. खरं तर मी म्हणेन हे जे प्राइज होतं ॲज पर दी स्टॅटिस्टिक्स हे जात होतं ते बबलू अंकल यांना. त्यांनी ते डेडिकेट केलं ते सचिन सिंग यांना. म्हणूनच म्हटलं जातं ना की क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स. क्रिकेट हा भावनांचा खेळ आहे. एका सिनियर खेळाडूचा केलेला हा सन्मान हे आज यंग जनरेशननं करता त्यांच्याकडनं हे शिकण्यासारखं फार आहे. रिस्पेक्ट क्रिकेट, रिस्पेक्ट सिनियर प्लेयर्स आणि तुम्ही मोटिवेट करा तुमच्या ज्युनियर खेळाडूंना. एकंदरीत काय सांगता येईल, हाऊ यू विल एक्सप्रेस? क्या बोलूं मैं, सब सपोर्टर लोग की मेहरबानी. बस बॉलिंग क्या बोलूँगा मैं, जो देखा है सब लोग ने देखा है, बस अपने तरफ से अच्छा किया और ऊपर वाले की कृपा. पीडी वाघाने
PD वाघाने यांच्या माध्यमातून ही बायसिकल आपल्याला पाहायला मिळाली आणि हा सन्मान आपण या व्यासपीठावर करतो. या फ्रेम मध्ये नाना कुदले, अप्पा दादा, बालू चंदाने आणि बबलू अंकल आपल्याला पाहायला मिळतील आणि ही बायसिकल देऊन आपण हा पुरस्कार करतोय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. सचिन सिंग 40+ कॅटेगरीचे अप्रतिम खेळाडू. फार छान. So next announcement is आणि नेक्स्ट नामांकन आम्ही घेऊ. त्या नामांकनाचं खरं तर नाव आहे ते म्हणजे उद्योन्मुख खेळाडू, एमर्जिंग प्लेयर ऑफ CPL 2025 सीझन 8. बिफोर वी विल अनाउन्स एमर्जिंग प्लेयर, मगाशी जे आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जे नामांकन दिलं त्याच्यामध्ये 8 विकेट्स कमलेशच्या अकाउंटवर होते. 8 विकेट्स आणि इकॉनॉमी जी मगाशी आम्ही स्टॅटिस्टिक्स जे बघितले, 4 ची इकॉनॉमी होती ऋषी पानसरेची, परंतु ऋषीनं सांगितलं की मी जास्त मॅचेस खेळलोय आणि कंपॅरेटिव्हली डिझर्व जो बेस्ट बॉलर आहे तो कमलेश आहे. सो बिग हँड ऑफ अपलॉट फॉर अवर सिनियर प्लेयर ऋषिकेश पानसरे. सो वी विल अनाउन्स एमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. हु विल बी, कोण आहे याच्या सीझन 8 चा उदयोन्मुख खेळाडू? हु विल बी? उदय. उदयला आपण बॅटिंग करताना पाहिलं, उदयला गोलंदाजी करताना पाहिलं नाही. आय एम रॉंग, मे बी मी लंचला गेलो असेल. उदयला खरं तर फिल्डिंग करताना पाहिलं, जबरदस्त. आणि याच उदयला आपण सन्मानित करतोय एमर्जिंग प्लेयर ऑफ CBD CPL सीझन 8. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अशोकजी नरभागे आणि मयूरजी पवार. मयूर या आपण. मयूर फार छान बोलतो, आम्हाला नेहमी मयूरशी संवाद साधायला आवडतो. ही हॅज अ गुड स्पोर्ट्समनशिप स्पिरिट. आणि AS स्पोर्ट्सच्या माध्यमातून ब्रँडेड शूज अँड अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. बिग हँड ऑफ अपलॉड फॉर प्राऊड अँड फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट CBD. फार छान उदय. उदय, विल यू एक्सप्रेस? बोलशील थोडं एकंदरीत थँकफुल, काय सांगशील? सगळ्यात अगोदर सगळ्यांना थँक्यू मल्हार 11 टीम. सर्वात आधी तर सगळ्यात जास्त थँक्यू मयूर दादा, निलेश दादा, पूर्ण प्रशांत शार टीमला, ज्यांनी आधी खेळायला चान्स दिला मला. आता अप्पा स्ट्रायकर्स टीममध्ये खेळायला भेटतंय मला. आणि हे सगळं मी माझ्या पप्पांना डेडिकेट करणार आहे, कारण की पूर्ण CPL आता मी 2-3 सीझन खेळलो. ते प्रत्येक मॅच बघायला यायचे, पण मी डिसअपॉइंट करायचो त्यांना नेहमी, कधीच परफॉर्म केला नाही माझा. पप्पा 2 मिनिट. हमेशा यायचे हमेशा, पण आम्ही डिसअपॉइंट करायचो. हे त्यांचंच आहे, नकोय मला काय. थँक्यू. पुन्हा एकदा अभिनंदन तुझं उदय. आणि उदयच्या बाबांशी आपण थोडासा संवाद साधूया. एकंदरीत तुम्हाला काय सांगता येईल? प्राऊड मोमेंट आहे
कदाचित तुमच्या डोळ्यामध्ये थोडे अश्रूही आम्हाला जाणवत आहेत. क्रिकेट हा भावभावनांचाच खेळ आहे. क्रिकेटसोबत खरं तर अनेक भावना जुळल्या जातात. तुम्हाला काय सांगता येईल? CBDनं भरपूर प्रेम दिलं, अनेक खेळाडू घडवले. दरवर्षी CBD एका खेळाडूला उदयोन्मुख खेळाडू हा एक नामांकन देत असतं आणि त्या लिस्टमध्ये आज खरं तर तुमचे चिरंजीव उदयचं नाव आलं. एकंदरीत तुम्हाला कसं वाटतं? सर्वांना धन्यवाद सुरुवातीला बोलतो. खरोखर आज खूप आनंद होतोय, जसा प्रत्येक मुलाच्या वडिलांना होतो. खरोखर प्राऊड आहे. समोरच चंदानी साहेब आहेत, त्यांना तर मुलं पास झाली म्हणून पार्टी दिली. जोरदार टाळ्या वाजवा. यापेक्षा अभिमान काय पाहिजे मुलांचा? यापेक्षा मुलांचा अभिमान काय पाहिजे? आणि खरोखर जी आमची टीम आहे प्रशांत स्टार मित्रमंडळ, खरोखर त्यासुद्धा टीमचा आणि मंडळाचा एवढा अभिमान वाटतो की खरोखर मुलं घडवायचं असेल तर त्या मंडळात जावं. खरोखर प्रत्येक मुलावर त्यांचं ध्यान असतं की तोच प्लस पॉईंट घ्यायचा की आपली मुलं तयार CBDतली कशी होतील. तर खरोखर सर्वांचं CBD वासियांचं मंडळाचं आयोजन अप्पा स्ट्रायकर असतील, कुदळे साहेब असतील, ज्या ज्या वेळेस आणि गावी सुद्धा आम्ही क्रिकेट पहिलं लहानपणी खेळायचो, त्याच्यामुळे इथं आल्यावर सुद्धा ती ओढ आहेच आणि होती त्याच्यामुळं. आणि मुलाच्यात पण ते थोडेसे गुण दिसले. भले शाळेचं काय असेल नसेल, परंतु म्हणलं तू खेळतोयस हा अभिमान आहे. तर त्यातून मी घरी गेल्यानंतर थोडंसं त्याचा खेळ दररोज बघायचो. तर खरोखर खेळताना थोडं हे झालं तर ते काही सहन नाही व्हायचं. मग घरी गेलं की नेहमीप्रमाणे त्याला बोलायचो, अरे काय खेळतोयस तू, आणि हे किती वर्ष असं खेळणार, किती वर्ष CPLमध्ये तू चान्स घेणार, 1 वर्ष तरी चमक. ही जी जिद्द होती ती त्यानं कुठंतरी आज पूर्ण केली आहे. आणि आईवडिलांचं बी त्यानं नाव मोठं केलं. सर्व CBD वासियांचं, मग ते नाथसाहेब असतील, दळवी साहेब असतील, प्रशांत पाटील साहेब असतील, सर्व जे काय नावं बी राहिले असतील त्यांना मी धन्यवाद देतो. आणि इथं प्रत्येकाच्या वडिलांची मुलं घडतात हा आत्मविश्वास मी इथून सांगू शकतो. तर तुम्ही मुलांना असंच इम्प्रेस करा, खेळायला चान्स द्या, वाव द्या आणि आपल्या मुलांवर विश्वास ठेवा. थँक्यू. सॉरी. प्रशांतजी पाटील यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे, जे पुन्हा एकदा सन्मानित करण्यासाठी आम्ही समाजसेवक प्रशांत दादा पाटील यांना आम्ही विनंती करू की या फ्रेममध्ये. ऑफकोर्स. आणि मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा उदय विथ स्माइलिंग फेस अँड ही इज फिलिंग लिटिल प्राऊड ऑफ हिज डॅड ॲज वेल, आणि डॅड इज ऑल्सो फिलिंग प्राऊड ऑफ हिज किड ॲज वेल. दोन्हीही खरं तर पिता पुत्र आज स्माइलिंग फेसनं आपल्याला पाहायला मिळाले. चला, आपण सर्वांचं भरपूर कौतुक केलं आणि ज्या खरं तर आयोजन कमिटीनं प्रचंड मेहनत घेतली आहे. 3 दिवसाचा सोहळा, 3 दिवसांचा इव्हेंट आहे, परंतु 1-1.5 महिन्याची मेहनत आहे. सर्व जमवाजमवून करणं, पैशाचं आर्थिक गणित साधणं, ऑक्शन करणं, प्लेयर्सना इन्व्हाइट करणं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या खरं तर घटकांना आपल्या समवेत जोडून ठेवणं आणि स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यामध्ये आयोजकांची मेहनत भरपूर असते. त्या आयोजकांना संबोधून आमचे मयूर पवार या स्टेजवर येतील आणि खरं तर ते व्यक्त होतील. आज मयूर नेहमी सातत्यानं फार छान बोलत असतोस मयूर. खरं तर पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे. तुझी टीम खरं तर परास झाली, दॅट्स पार्ट अँड पीसेस ऑफ द गेम. एकंदरीत आयोजकांची मेहनत आणि तुझा CPL सीझन 8चा अनुभव कसा राहिला? सर्वांना नमस्कार. CPL 2025 हा एक ब्लॉकबस्टर धमाका होता. म्हणजे दोन्ही टीम, विनिंग टीम, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि सगळ्यात मेन तर आपले जे ऑर्गनायझिंग कमिटी होती, म्हणजे कुदळे काका असतील, सलील, आप्पादादा, हेमंतदादा, म्हणजे हेमंतदादा, बाळादादा, आमच्यासाठी बाळादादा येतो, आणि चंदानी दादा, विक्की दादा, ऋषी पानसरे, शिवम आणि अनुज शुक्ला, जो आता मॉस्कोवरून बघत असेल, पोलंडवरून बघत असेल आपल्याला. अनुज, तुला खूप मिस करतोय, तुझी बॅटिंग, तुझे जे स्टॅट्स होते, अजून म्हणजे जे शॉट्स आहेत तुझे फ्लिक शॉट्स, ते मिस करतो आम्ही. अनुज, अब्बूभाई, आशुतोष गाडेकर, म्हणजे सगळ्या ऑर्गनायझिंग टीम CPLचे ऑर्गनाईज केलं सगळ्यांना, म्हणजे वन ऑफ द बेस्ट ऑर्गनायझिंग होता. आणि उदयसाठी मी आता थोडं शॉर्ट ऑफ स्पीच आहे, मला ते अजून मी सेंटिमेंट आहे उदय जे आत्ता स्टेजवरती घडलं ते,
आणि सेम फिलिंग माझी पण होती जेव्हा मी CPL मध्ये कमबॅक केलेलं, म्हणजे माझं फर्स्ट सीझन होतं 3 वर्षापूर्वी. सो मी आता मी अनुभवतोय ते फिलिंग उदयची. सो मी आता वर्ड्स शॉर्ट आहे, सॉरी, बट आपली जी CPL आहे ती प्लीज सगळ्यांनी एकत्र या आणि सगळ्यांना विनंती आहे की टीम आणि सगळ्यांना सपोर्ट कराल ना सगळे सपोर्ट. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जे काही आपले मतभेद असतील आपण ते बसूया, बोलूया, पण मेन आपल्याला CBDचं क्रिकेट मोठं करायचं. सगळ्यांनी एवढं लक्षात ठेवा, CBDचं क्रिकेट हा आपला हेतू आहे. बस, थँक्यू व्हेरी मच. आणि क्रिकेटसाठी एकदा चेअर अप प्लीज. आणि म्हणजे सर्वात लास्ट, सॉरी, मी नितेशला, म्हणजे CPL आहे तोपर्यंत तू आम्हाला पाहिजेस आणि CPL तर असणारच आहे आणि तू पण पाहिजेस. तुझी कॉमेंट्री ऐकून, सगळं ऐकून खूप मजा येते. थँक्यू नितेश. थँक्यू वन्स अगेन. आणि पुन्हा एकदा मनापासून आभार, कौतुक. आणि नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करू अनदर 2 to 3 minutes and we are announcing Mr. CPL सीझन 8 या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू, ज्यानं फलंदाजी केली, ज्यानं गोलंदाजी केली, ज्यानं फिल्डिंग चांगली केली, ज्यानं नेतृत्व कौशल्य चांगलं दाखवलं, या संपूर्ण खरं तर तामझाममध्ये ज्या ज्या घटकांनी आपल्याला विशेष योगदान दिलं त्या सर्व घटकांचा आभार व्यक्त करूया. आणि ही बायसिकल ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केली गेली आहे ते आमचे अनुज सिंग सरांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही मान्यवरांना विनंती करू. दलीप भाईला आम्ही इन्व्हाइट करू, प्लीज जॉईन विथ अस. त्याचबरोबर आम्ही आबा दलवी साहेबांना विनंती करू की प्लीज जॉईन विथ अस. PC जंक कम्प्युटर सिस्टम्स अनुज सिंग स्पॉन्सर्ड केलेली आपल्याला ही बायसिकल पाहायला मिळतीये. त्याचबरोबर डॉक्टर जयाजीनाथ साहेबांना आम्ही विनंती करू की या आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि हे मोठं नामांकन आहे, 365 दिवस या खेळाडूची चर्चा होईल. इथून पुढे बऱ्याच स्पर्धा येणार आहेत आणि त्या स्पर्धांमध्ये या खेळाडूची नेहमी चर्चा होईल. सो मॅन ऑफ द सिरीज हे नामांकन जाईल ज्याच्या बॅटमधनं आपण धावसंख्या पाहिली तब्बल 151, 151 रन्स विथ द बॅट, 5 विकेट्स विथ द बॉल अँड फिल्डिंग ॲथलेटिसिझम विथ द फील्ड. मग अंतर्वर्तुळ असू द्या, बाह्य वर्तुळ असू द्या, विकेट किपिंग स्किल असू द्या, आय फाउंड हिम बेस्ट अमॉंग एव्हरीवेअर. कुठेही त्याला आपण पाहिलं त्यानं बेस्ट दिलंय. आणि या स्पर्धेचा मालिका वीर आहे. हु विल बी? असं असतं ना, आपल्या नावाची चर्चा प्रतिस्पर्ध्यानेही करता ती खरी शाबासकी असते. आणि नाव आहे लोहित. लोहित आहे या स्पर्धेचा डॅनियल ब्रदर्स या टीमचा कॅप्टन. मिस्टर यंग ब्रिगेड क्रिकेटर लोहित, 151 रन्स विथ द बॅट, 5 विकेट्स विथ द बॉल and fielding athleticism and a wicket keeping skill, and he is captain as well. A leadership skills complete package player. लोहितचा सन्मान आपण करतोय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स लोहित. लोहितची आपण थोडी चर्चा करूया. लोहित, क्या कहना चाहोगे? एक फोटो येऊ द्या. फोटो. थँक्यू. अभिनंदन लोहित. लोहित, कसा एक्सप्रेस होशील? हाऊ यू विल एक्सप्रेस? लोहितला मराठीत थोडं समजतं, फार काही मायक्रोफोनवर बोलता येणार नाही. सो तू तुझ्या हिंदी भाषेमध्ये बोलू शकतोस.
तुझ्याशी एकदाही आम्हाला संवाद साधता आला नाहीये थ्रू आउट द टुर्नामेंट व्हेरीवर यू कम टू टॉस. एनिवे अभिनंदन, सायकल मिळाली आहे, ट्रॉफी मिळाली. कसं वाटतं एकंदरीत, हाऊ यू एक्सप्रेस अँड बीइंग अ लीडर, बीइंग अ कॅप्टन, हाऊ यू टॅकल अँड हँडल अँड बीइंग अ चॅम्पियन, हाऊ आर यू फीलिंग, कसं वाटतंय, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, लेकिन सबसे पहले मैं सीनू डैनियल जिसने मुझे एज अ आइकॉन लिया था उसको थैंक यू बोलना चाहूँगा. फिर बाद में ये पूरी CBD जो कमेटी है जो CPL ऑर्गेनाइज करती है उसको थैंक यू बोलना चाहूँगा. उसकी वजह से हम लोग ये खेल पाते हैं यहाँ पे राजीव गांधी में. उसके बाद ये 130 प्लेयर जितने भी है उसके वजह से CPL होता है, उसको थैंक यू. और ये बोलना चाहूँगा मेरी टीम को थैंक यू बोलना चाहूँगा. उन लोग ने मेरे को रिस्पेक्ट दिया जब भी मैं एज अ आइकॉन उनको कुछ बोलता था, उन्होंने मेरे को हमेशा रिस्पेक्ट दिया. उनको बस यही बोला मैंने कि दिमाग से मत हारो, ग्राउंड पे बिल्कुल हार जाओ लेकिन दिमाग से मत हारो, पहले दिमाग में जीतो फिर ग्राउंड में अपने आप जीत जाओगे बस. अभिनंदन लोहित तुझं. आणि नक्कीच पुन्हा एकदा आपण CPL 2025 सीझन 8 मिस्टर CPL रोहित साठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आणि या संपूर्ण क्रीडांगणाची जी खरं तर निगा राखत असतात आमच्या ॲडमिनिस्ट्रेशनचे स्टाफ, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आम्ही स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल आणि सर्वच सपोर्ट स्टाफ ऑन बिहाफ तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, तुमचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतो. आमचे स्पर्धेचे प्रणेते नाना कुदले आणि प्रशांतजी तडाके यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण खरं तर सर्वच आमच्या नवी मुंबई महानगरपालिका आपल्या क्रीडा संकुलाचे या स्टेडियमचे सर्व सपोर्ट स्टाफ त्यांचा आपण सन्मान करतोय. खरं तर त्यांना आपण सॉरी म्हणायला हवं, कारण आपण त्यांना भरपूर त्रासही देत असतो. अर्थातच आपण त्याची नेहमी काळजी घेत असतो, परंतु या सगळ्या संपूर्ण मोठ्या या कार्यक्रमामध्ये काही गोष्टी मात्र नक्कीच ऑफकोर्स आपण त्यांना धन्यवाद देऊया आणि पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करून पुढचा कार्यक्रम म्हणजेच काय तर तृतीय क्रमांक आणि चॅम्पियन टीम. सो यानंतर आम्ही तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी सन्माननीय अतिथी आमचे पाहुणे मान्यवर नाना कुदले साहेबांना विनंती करू. त्याचबरोबर बालू चंदाने साहेबांना विनंती करू की या आपण. प्रशांत स्टारचे आमचे मिलिंद दादा यांना विनंती करू की या आपण. त्याचबरोबर निलेशजी देसाई पॉवर स्पोर्ट्स क्लबचे प्रोप्रायटर यांना मी इन्व्हाइट करू की या आपण. फिटनेस ॲथलेट आहेत ज्यांना मी नेहमी पाहिलं की खरं तर फिटनेस लवर, त्यांचे चिरंजीव, त्यांचं मी म्हणेन विशेष आपण सन्मानही केला. बबलू अंकल यांना मी इन्व्हाइट करू, प्लीज जॉईन विथ अस. अँड थर्ड प्राइज कॅप्टन ऑफ टीम कॅप्टन अरमान आणि टीमचं नाव आहे भनगे ब्रदर्स. विक्रम भनगे यांचा संघ आणि संघ मालक ऑन बिहाफ a captain join with us, only captain will join with us, rest all the team will stay here. Cash prize of 20,000, 20K and an attractive trophy. मानाचा सन्मानाचा अभिमानाचा करंडक CPL 2025 पर्व 8 एडिशन 8. All the team members. अभिनंदन. टीम भनगे ब्रदर्स पहिल्यांदा आपल्या स्पर्धेसोबत जोडले गेले आणि तीनही खरं तर हे 3 स्पर्धा मागच्या काही स्पर्धा आपण बघितल्या तर आपण रिपिटेटिव्ह चॅम्पियन्स पाहत होतो, परंतु या स्पर्धेमध्ये 3 संघ आपण पाहिले. फ्रेश खरं तर संघ आपल्याला पाहायला मिळाला. यंदाच्या सीझनमध्ये पहिल्यांदा खरं तर प्रवेश नोंदविला आणि
चॅम्पियनशिप सुद्धा पटकावलं. तृतीय क्रमांकावर समाधान मानावं लागतंय. भणगे ब्रदर्स या टीमचं आपण अभिनंदन करूया. अरमानचं अभिनंदन करूया. अभिनंदन करूया ते लकीचं. या संपूर्ण टीममध्ये 40+ कॅटेगरीचे खेळाडू त्याचबरोबर अनेक यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळाले. आणि द्वितीय क्रमांक रनर अप टीम शिवम शुक्ला. आमचे सर्वच सदस्य त्यांना मी इन्व्हाइट करू की हा सन्मान करण्यासाठी आपण यायचंय. आशुतोष घाडेकर, शिवम शुक्ला, ऑल कोर कमिटी मेंबर्स. शिवम शुक्ला टू डिस्ट्रीब्यूट सेकंड प्राइज. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी ऑल मेंबर्स, सर्वच आपले सर्वच सदस्य ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं. अब्बू, वेर आर यू? चला सर्वांनी या. ऋषी, स्वतः प्रशांत दादा तडाखे, अनिकेत कुदले, मंथन चंदानी, ऋषभ चंदानी, बाळू चंदानी, मेजर पाजी, बबलू अंकल, सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही सेकंड प्राइज देणार आहोत. जी टीम येईल आता त्यांनी बसून घ्या. इम्तियाज खान, अबू कॅन यू हेअर मी? अबू या लगेच. हे आहेत कोर कमिटी सदस्य ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण देतोय. टीमचं नाव आहे मल्हार 11. कम विथ हाय प्राउड टू लिफ्ट अप द ट्रॉफी. टीम कॅप्टन मिस्टर स्वप्नील कदम एसके आणि टीम ओनर यंग शंतनू पलसकर, जे आज पुण्यात होते. पुण्यातनं मुंबईमध्ये आले, मुंबईमधून नवी मुंबईमध्ये ते आले आणि इतका मोठा प्रवास आज शंतनू पलसकर यांनी केला. आणि ऑन बिहाफ टीम कॅप्टन along with his young kid हा सन्मान स्वीकारतील. बिग हँड ऑफ अपलॉट. रनर अप टीम, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड मेंटेन ठेवणारा एक जबरदस्त धाडसी खेळाडू, शांत, संयमी, विनम्र असा स्वप्नील कदम. ऑल द टीम मेंबर्स या. कॅश प्राइस 30,000 रुपये. सलीलजी गवळी यांनी पुरस्कृत केलेले सर्व ट्रॉफीज आपण पाहताय. हे सर्व सन्मान चिन्ह, या चमचमत्या ट्रॉफीज, क्रिस्टल ट्रॉफीज, गवळी धुरंदरच्या टीमचे टीम ओनर सलीलजी गवळी यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आज ते उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांचा आपण शब्दसुमनाने आभार व्यक्त करतोय. कॅश प्राइस 30,000 अँड अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. CBD CPL 2025 सीझन 8 रनर अप टीम टीम मल्हार 11. अभिनंदन शंतनू, फार छान. खरं तर तुमचा संघ जिंकला. कसं वाटतंय तुला? सर्वप्रथम मी माझा जो संघ आहे मल्हार 11 त्यांना खूप खूप शुभेच्छा देईल, कारण त्यांनी त्यांचं शेवटी रक्त आणि घामाच्या कष्टाने ते इथपर्यंत आलेले आहे. प्रत्येक खेळाडूने एकमेकांची पाठ पण राखलेली आहे. आणि तसंच सन्माननीय संतोषजी पळसकर, त्यांच्याकडनं आम्हाला लहानपणापासूनच बाळकडू भेटलेलं आहे की आपलं CBD जे आपलं एक जन्मभूमी, आपली कर्मभूमी आहे आणि आपण आपल्या खेळाडूंसाठी सतत आपण उभं राहिलं पाहिजे. जसं की आता खूप अभिमान वाटतोय की उदय माझ्या संघातनं खेळलाय आणि तो जो क्षण होता की त्याने त्याच्या वडिलांना सर्व त्याचं जे काय अर्पण केलं
आणि ह्याच गोष्टी असतात की आम्हाला कुठेतरी अजून प्रेरणा देतात की आपण आपल्या खेळाडूंसाठी अजून केलं पाहिजे. आणि मी इथे उभं राहून आश्वासन देतो की मी नेहमी CPLसाठी उभं राहणार आणि प्रत्येक युवा खेळाडूसाठी या CBD मध्ये उभं राहणार. आणि बाकी सर्व संघांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि माझे मित्र सिनूजी डॅनियल यांना पण खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी मारलेली आहे. धन्यवाद. थँक्यू शंतनू. आणि मेमोरेबल मोमेंट्स ऑफ 2025 नवपर्व. चला, आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही सन्माननीय अतिथी, या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आबा दलवी साहेबांना आम्ही विनंती करू. त्याचबरोबर डॉक्टर जयाजीनाथ साहेबांना आम्ही विनंती करू. अशोकजी नरबागे साहेबांना आम्ही विनंती करू की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण हा सन्मान करण्यासाठी कॅश प्राइज ऑफ 50,000 50,000 रुपये रोख रक्कम आणि मानाचा सन्मानाचा करंडक CPL चषक 2025 आणि विजेते आहेत शंतनू यांनाही मी इन्व्हाइट करू. शंतनू, जॉइन विथ अस टू डिस्ट्रीब्यूट दिस चॅम्पियन ट्रॉफी टू विनिंग टीम. आमचे नाना कुदले आहेत, त्याचबरोबर आमचे सन्माननीय अतिथी आहेत या फ्रेम मध्ये. आणि चॅम्पियन टीमचं नाव आहे डॅनियल ब्रदर्स and the owner is Sinu Daniel. टीमचे कॅप्टन लोहित and Ami. Cash prize of 50,000 and attractive trophy. These are all cherishable moments, defining moments of tennis ball cricket. Being a champion. सिनू सर, फोटो काढू नका. सिनू सर जेव्हा बोलतील तेव्हाच आम्ही फोटो काढू. एक कंडिशन आहे. हा ना, पाकिटामध्ये पैसेच नाही आहेत. पैसे तिकडे आहेत जीपे मध्ये. सिनू सर, कम फॉरवर्ड 2 minutes. फायनल मोमेंट्स, डिफायनिंग मोमेंट्स, द वे यू वॉन्ट. सब टीम को कॉन्ग्रेचुलेशंस. फर्स्ट ऑफ ऑल ऑर्गेनाइजर्स, सुपर्ब ऑर्गेनाइजेशन, और ये कमेटी सबके लिए, गेस्ट सबके लिए थैंक यू. और सब टीम कॉन्ग्रेचुलेशन एंड डैनियल्स कॉन्ग्रेचुलेशन. थैंक यू. So all teammates come with high proud to lift up the first prize trophy. Being a champion, I would like to congratulate team Daniel Brothers, Sinu Daniels यांनी प्रस्तावित केलेला संघ लोहित as a team captain. Many congratulations team Daniel Brothers. Daniel Brothers, hip hip. हिप हिप. अभिनंदन, खूप अभिनंदन. आणि पुन्हा एकदा विजेते संघ, या सर्व संघांचं अभिनंदन करूया ज्या संघांनी समावेश केला घटक म्हणून या स्पर्धेत.